मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने सुकटीची चटणी बनवून दाखवणार आहे। तर एवढी साधारण आपण सुकट घेतली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपले घरचे मसाले, 3 बारीक चिरलेले कांदे, कढीपत्ता, 1 टोमॅटो घेतलाय बारीक कट करून, थोडीशी कोथिंबीर, मिरच्या घेतल्यात मोठ्या मोठ्या कट करून, चवीपुरतं मीठ आणि तेल। आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। साहित्य परत पाहू शकताय तुम्ही। कढई आपली गरम झालेली आहे। आता आपण त्या सुकट घालून घेणार आहोत। सुकट चांगली भाजून घ्यायची। पाहू शकताय आपली सुकट भाजली आहे। आपण काढून घेऊया। आता आपण याच्यात तेल टाकणार आहोत। मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सुकटीची चटणी बनवून दाखवत आहे। कांदा घालूया, कांदा आणि कढीपत्ता। आणि सुकट आपण भाजून घेतलेलं, आपण त्यात एक तांब्या पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत। एक 5 मिनिटं त्यात पाणी घालून ठेवायचं। स्वच्छ धुवून घेऊया। मधलं कांदा हलवत राहायचं। सुकट आपली स्वच्छ झालेली आहे धुवून। आपण साईडला ठेवूया आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। चटणी छान होते सुकटीची, एकदा बघा तुम्ही करून। माझ्या मुलींना फार आवडते सुकटीची चटणी। आपण ह्या मोठ्या कट केलेल्या मिरची घालूया, हिरव्या। कांदा हलकासा लाल होत आलाय। एवढा वेळ लागत नाही याला, पटकन बनवून होते। कांदा आपला हलकासा लाल झालेला आहे। आणखी आपण आता त्यात टोमॅटो घालून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आपला आता कांदा चांगला लाल आणि टोमॅटो पण चांगला झालेला आहे। आपण मसाले घालून घेऊ आपले घरचे। आता आपण सुकट टाकणार आहोत।
आपली सुकट बनवून झाली आहे. कशी वाटली? आपली सुकटीची चटणी बनवून झाली आहे. कशी वाटली सुकटीची चटणी नक्की सांगा. खूप छान. सुकटीची चटणी आपली बनवून झाली आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. माझ्या पद्धतीने सुकटीची चटणी एकदा नक्की ट्राय करा. नक्की आवडेल तुम्हाला. आपण आता गॅस बंद करूया. मंडळी आपली बनवून झालेली आहे आता सुकटीची चटणी. तर सुकटीची चटणी माझ्या पद्धतीने आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि वहिनी साहेब या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.